सध्या महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे। ठाकरेंना सोडून जे नगरसेवक होते ते नगरसेवक शिंदेंकडे गेले, त्यानंतर आता ऑपरेशन टायगर चर्चा सुरुवात झाली आणि हा जो तुम्ही मोठा बॅनर बघताय, मोठे मोठे गार केले गंमतमध्ये, हा पोस्टर जो आहे ते गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत आहे। अनेक शिवसैनिकांच्या स्टेटसवरती आहे, त्याच्यावरती एकनाथ शिंदेचा फोटो आहे। एवढंच नाही तर अनेक मंत्र्यांनी देखील हा स्टेटस आपल्याला पाहायला मिळाला आणि हाच पोस्टर आता या शिवसेना वर्धापन दिनीच्या आपल्या ठिकाणी पाहायला मिळतोय। मोठे मोठे गार केले गंमतमध्ये म्हणजे काय? आजपासून आमची टॅगलाईन आहे कार्यकर्त्यांची, मोठमोठे गार केले गंमतमध्ये। कारण साहेबांसाठी आम्ही प्रेम नाही करत, साहेबांसाठी वेडे झालोय। आणि माझ्यासारखा स्थानिक शाखा प्रमुख 93 मातोश्रीच्या अंगणातला शाखा प्रमुख तो साहेबांसाठी का वेडा आहे की साहेबांनी जे कामं आमच्या प्रभागामध्ये केलेली आहेत, जी 14 वर्षाची SRA प्रकल्प आहेत, जे मातोश्रीच्या अंगणामध्ये राहून 240 लोक बेघर होती, आज साहेबांनी ती 6 महिन्यामध्ये ती पोझिशन भेटतात। मी तुम्हाला दाखवू शकतो, तुमच्या माहितीसाठी फक्त बोलत नाही पण मी दाखवू शकतो म्हणजे याच्या अगोदर ठाकरेंनी ती कामं केली बघा ना, ऐका ना, मी साहेबांकडे गेलो 6 महिन्यापूर्वी। हे बघा, 6 महिन्यापूर्वी ही बिल्डिंग काहीच नव्हती, आज त्या 6 महिन्याने ते लोक त्या घरात जाणार आहेत। म्हणजे माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्याला त्यांनी मंत्रालयात बोलवलं। आमच्या विभाग प्रमुख कुणाल सरमळकर आणि आमच्या महिला विभाग प्रमुख भक्तिताई भोसले यांच्या मार्गदर्शनाने काम करत असताना साहेबांनी साध्या एका शाखा प्रमुखाला बोलून त्यांचं काम केलं। अजून काय पाहिजे मला? जी लोक बेघर होती मातोश्रीच्या अंगणात त्यांना साहेबांनी घर दिलंय। त्याच्यामुळे आम्ही आजपासून आमची टॅग लाईन आहे, मोठमोठे गार केले गंमतमध्ये। आणि आम्ही कोणाला बोलून नाही, साहेबांनी आम्हाला काय सांगितलं, आपलं उत्तर कामाने द्यायचं। गर्व आहे, मला गर्व आहे साहेबांसाठी। साहेबांवरती आम्ही एवढं प्रेम करतो आणि सेनेसाठी अजून काम करणार, खूप काम करणार। आणि ज्याला जे समजायचं असतं तो समजेल, पण आमच्या मनात एकच राहणार, मोठमोठे गार केले, मोठमोठे गार केले। त्या ठिकाणी तुम्ही पाहताय की हे पोस्टर घेऊन जे आहेत हे शिवसैनिक या ठिकाणी आलेले आहेत आणि मोठा घोषणाबाजी या ठिकाणी सुरू आहेत। कॅमेरामॅन योगेश सावंत सर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।